समजलं? नेहमीसाठी सोल्युशन देईल मी, फक्त प्रॉब्लेम व्यवस्थित सांगायचा. आता टॉपिकला नाव मायटॉसिस. मायटॉसिस सेल डिव्हिजन आहे. सेल डिव्हिजनची एक स्टेप आहे. क्रोमोसोम हा शब्द प्रयोग कोणत्या स्टेजमध्ये वापराल? डिव्हायडिंग स्टेज की नॉन डिव्हायडिंग स्टेज? डिव्हायडिंग स्टेज. म्हणजे आपण इंटरफेसमध्ये क्रोमोसोम शब्द प्रयोग करू शकतो का? नाही. आपण क्रोमोसोम शब्द प्रयोग फक्त कशामध्ये करू? यम फेजमध्ये. म्हणजे डिव्हायडिंग फेज की नॉन डिव्हायडिंग फेज? डिव्हायडिंग फेज. नॉन डिव्हायडिंग फेजमध्ये क्रोमोसोम शब्द प्रयोग करता येत. त्याला कोणता शब्द वापरतात? क्रोमॅटिन. इवन मला काल तुम्ही जे 1-2 लोकांनी क्वेश्चन विचारले त्याच्यावरून लक्षात आलं की मग सर जो सेल सायकलमध्ये एंटर करतो हा क्वेश्चन विचारला, त्याच्यामध्ये एकच क्रोमॅटिड असते काय? कोलायडल टर्ममध्ये यस. किती क्रोमॅटिड असते? एक. एका क्रोमोसोममध्ये किती क्रोमॅटिड राहील? एक. जो सेल सायकलमध्ये एंटर करेल, बरोबर? मग सेल सायकलमध्ये एंटर केलं तर एका क्रोमोसोममध्ये किती क्रोमॅटिड आहे? एक. नंबर 1, पहिले तर हा शब्द प्रयोग करताच येत नाही, कारण क्रोमोसोम नसतोच, सगळे धागेदोरे एकत्र असतात. याला कोणता शब्द वापरतात? क्रोमॅटिन. समजून आलं का? पहिलं यस ऑर नो? याला क्रोमोसोम म्हणू शकतच नाही, क्रोमॅटिड म्हणू शकत नाही आपण. इंटरफेसमध्ये कोणता शब्द सांगितला आहे? कारण तो क्रोमोसोम उलन असा असतो. यस ऑर नो? पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी जर असं लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही असं कन्सिडर करू शकता की सेल सायकलमध्ये जो क्रोमोसोम एंटर करेल त्याच्यात क्रोमॅटिड किती आहे? एक. शब्द प्रयोग करता येत नाही, पण तुमच्या माहितीसाठी, म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. यस ऑर नो? मग तो जाईल जीवनमध्ये. जीवनमध्ये किती राहील? एकच क्रोमॅटिड. मग तो जाईल यसमध्ये. यसमध्ये काय होऊन जाईल? क्रोमॅटिड किती राहील? एक. पण दुसऱ्या क्रोमॅटिडचे धागे दोरे तयार होऊन जाईल, म्हणजे डीएनए तयार झाला आणि हिस्टॉन प्रोटीन. पण हे रिअपियर कधी होईल? प्रोफेजच्या लेट प्रोफेजमध्ये हे काय होऊन जाईल? जुळून जाईल. म्हणजे पहिले एक होता, आता 2 म्हणून जाईल. समजलं आहे का? आणि क्लिअर कट कधी दिसेल? मेटॅफेज. यस ऑर नो? पुन्हा ॲनाफेजमध्ये सेपरेट होऊन जाईल. म्हणजे एका क्रोमोसोममध्ये किती क्रोमॅटिड? एक. पुन्हा तो सेलमध्ये असा एंटर होईल. पुन्हा तो सेल सायकलमध्ये एंटर करेल, तेव्हा यस फेजमध्ये मल्टिप्लाय होईल. हे बेसिक लक्षात आलं आहे का? विचारून घ्यायचं. नंबर 2, नोट्समध्ये आत्ताच मला सांगितलं की डिसिजन जे आहे सेल सायकलमध्ये, क्रोमोसोम आपलं सेल सायकल होईल की नाही, म्हणजे त्या सेलला पुन्हा सेल सायकलमध्ये एंटर व्हायचं आहे की नाही. मी काय सांगितलं? डिसिजन कधी होते? यम फेज, आफ्टर यम फेज. तर काही ठिकाणी इव्हन आपल्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे की डिसिजन होते जीवन फेजमध्ये, बरोबर? तुम्हाला काय करायचं आहे? पहिला प्रिफरन्स कशाला द्यायचा आहे? यम फेज, आफ्टर यम फेज किंवा यम फेज. आणि ते जर नसेल तर मग जीवन फेज. ते नाही आहे तर जीवनच हे करावं लागेल सिलेक्ट. समजलं आहे? तर नोट्समधलं तेवढं एक वाक्य लिहून टाकायचं, आफ्टर यम फेज, त्याच्यानंतर जीवन आहेच. सेल सायकल एक्झिट करेल कधी? एक्झिट. मी क्वेश्चन कोण बोलतो अरे? एक्झिट म्हटलं मी. जीवन आणि सस्पेंड. यस ऑर नो? ते शब्द लक्षात ठेवायचे आहे. आता काही लोकांनी म्हटलं काल जो टॉपिक शिकवला त्याच्यावर रिव्हिजन पाहिजे. रिव्हिजन करा. सांगा. इंटरफेस संपला. इंटरफेस नंतर कोणता फेज येईल? यम फेज. यम फेजमध्ये पहिले काय होईल? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसचा पहिला फेज प्रोफेज. प्रोफेजमध्ये पहिले अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेजमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? क्रोमोसोम असे दिसतात. ठीक आहे? दॅट इज बुके लाईक इन अपियरन्स. त्यांचा एक एंड व्हिजिबल राहत, किंवा त्याला तुम्ही असंही करू शकता, असं दुसरा एंड दिसून न राहिला. समजला? यस ऑर नो? क्रोमॅटिन सारखा दिसतो. यस ऑर नो? याला स्पायरिंग स्टेज म्हणतात. यस ऑर नो? अजून पॉईंट सांगा. उलन बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतं. यस ऑर नो? न्यूक्लिओलस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडी हे डिसअपियर व्हायला, आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात होईल. यस ऑर नो? कंप्लीट डिसअपियरन्स मेटाफेजमध्ये किंवा लेट प्रोफेज. जसा क्वेश्चन विचारला तसा यस ऑर नो. जर तुम्हाला म्हटलं कंप्लीट डिसअपियरन्स, पहिला प्रिफरन्स मेटाफेज. पहिला प्रिफरन्स. सुरुवात कुठून होऊन जाते? लेट प्रोफेज. यस ऑर नो? नाही, सुरुवात होऊन जाते अर्ली प्रोफेज. लेट प्रोफेज मध्ये जवळपास डिसअपियर झालेलं असते, पण क्लिअर कट कुठे दिसते? मेटाफेज. ही कन्फ्युजन दूर आहे. अजून सांगा. सेंट्रिओल अपोजिट साईडला जायला सुरुवात होऊन जाईल. मग काय लक्षात ठेवायचं आहे? हा, कंडेन्सेशन होईल की डिकंडेन्सेशन? कंडेन्सेशन म्हणजे पहिले तो असा धागा होता, आता हे धागे एकत्र येऊन क्रोमोसोम बनवायला सुरुवात करेल. अरे बोला यस ऑर नो? अशा प्रकारचं कंडेन्सेशनला सुरुवात होऊन जाईल. त्याच्यानंतर लेट प्रोफेज. लेट प्रोफेजमध्ये आपण एका क्रोमोसोममध्ये किती क्रोमॅटिड असतात? 2 क्रोमॅटिड. यस ऑर नो? कंडेन्सेशन झालेलं असते. यस ऑर नो?
सेंट्रिओल अपोजिट साईडला पोहोचलेले असेल, यस ऑर नो? अजून काही पॉइंट? ॲस्टर आपण मेटाफेज मध्ये घेऊन घेऊ वाटल्यास, याच्यातही घेता येते त्याच्यातही घेता येते. अजून स्पिंडल फायबर, यस ऑर नो? कुणाला अटॅच होईल? कायनॅटोकोअर. अजून काही पॉइंट समजला आहे? हेच आहे पॉइंट. मग काय येते? मेटाफेज. पुन्हा लक्षात घ्या, प्रोफेज मध्ये मग मी कोणकोणते पॉईंट सांगितले, जेवढे पॉईंट सांगितले तेवढे 100% क्लिअर आहे. ठीक आहे. स्पायरिंग स्टेज, लवकर बोला. उलन बॉल, यस ऑर नो? कंडेन्सेशन स्टार्ट, यस ऑर नो? त्याच्यानंतर एंड्स आर नॉट विजिबल, यस ऑर नो? न्यूक्लिओलस गोल्गी बॉडी, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात होईल, यस ऑर नो? सेल ऑर्गॅनेल डिसअपियर व्हायला सुरुवात होईल एका लाईन मध्ये, यस ऑर नो? लेट प्रोफेज मध्ये कंडेन्सेशनला सुरुवात होईल, यस ऑर नो? लेट प्रोफेज मध्ये इच क्रोमोसोम 2 क्रोमॅटिड, बोला यस ऑर नो? आणि ॲस्ट्रल रेस फॉर्मेशनला सुरुवात होऊन जाते, यस ऑर नो? एक शब्द राहिला, हा करेक्ट करेक्ट, मायटॉटिक ॲपरॅटस. कोणता शब्द आहे? कशाला मायटॉटिक ॲपरॅटस म्हणाल? टू ॲस्टर विथ स्पिंडल फायबर. आहे का? 2 ॲस्टर, याच्यापासून स्पिंडल फॉर्मेशनला सुरुवात झाली, म्हणजे याला काय म्हणाल? मायटॉटिक. मायटॉटिक ॲपरॅटसची असेंब्ली होते, असेंबल होतात, म्हणजे ते स्ट्रक्चर तयार करून राहिले, यस ऑर नो? आणि हे मायक्रोट्युब्यूल डिझॉल्व कधी होईल? ॲनाफेज पासून डिझॉल्व व्हायला सुरुवात होईल. क्लिअर झालंय? मग काय आहे? मेटाफेज. मेटाफेज मध्ये काही नाही, क्रोमोसोम घ्या, त्याला अरेंज करा, मुवमेंट करा, त्या मुवमेंटला नाव कॉंग्रेशन. मग मेटाफेज मध्ये ॲस्टर किती? 2. प्लांट मध्ये अनॲस्ट्रल, ॲनिमल मध्ये अँफिॲस्ट्रल. दोन्ही 2 अपोजिट पोलला पोहोचले असेल, यस ऑर नो? क्रोमोसोम कुठे अरेंज झाला असेल? इक्वेटोरियल प्लेनला अरेंज झाला. सिंगल मेटाफेसिक प्लेट की डबल? डबल मेटाफेसिक प्लेट. ॲनाफेज फर्स्ट, म्हणजे फर्स्ट मिओसिस म्हणायची गरज नाही. मग सांगा, सिंगल मेटाफेसिक प्लेट कुठे कुठे? मायटॉसिस अँड ॲनाफेज सेकंड. आणि डबल मेटाफेसिक प्लेट ॲनाफेज फर्स्ट. हे लक्षात आलं आहे का? झालं हे मेटाफेज. अजून काय लक्षात ठेवा? हे कायनॅटोकोअरला अटॅच होऊन जाईल. इकडचा स्पिंडल या कायनॅटोकोअरला, इकडचा स्पिंडल या कायनॅटोकोअरला, यस ऑर नो? इक्वेटरला अरेंज झाले. पर या क्रोमोसोमच्या मुवमेंटला नाव कॉंग्रेशन. बेस्ट स्टेज क्रोमोसोम स्टडी करण्यासाठी मेटाफेज आहे. न्यूक्लिअर एनव्हलप कम्प्लिटली डिसअपियर झाला असेल, यस ऑर नो? टॉपिक डिसअपियर झाला असेल तुझ्यासाठी, बरोबर आहे. मायक्रो हे ॲस्टर वगैरे माहिती आहे, अँफिॲस्ट्रल कंडिशन. मेटाफेसिक प्लेट माहित आहे. झालं. सेकंड फेज आहे, न्यूक्लिअर एनव्हलप डिसअपियर होते, क्रोमोसोम स्प्रेड होते सायटोप्लाझम मध्ये, इक्वेटोरियल प्लेनला अरेंज होऊन जाईल. सिंगल मेटाफेसिक प्लेट असते आणि एका कायनेटोकोरला एक स्पिंडल अटॅच राहील, म्हणजे जेवढे क्रोमोसोम त्याच्या डबल स्पिंडल. क्रोमोसोम 2 आता स्पिंडल किती? 4. 2 एंडला 2. समजला आहे का? मग काय आहे? ॲनाफेज. ॲनाफेज मध्ये काय करा? ॲनाफेज मध्ये काय होते? स्प्लिट. काय स्प्लिट होईल? सेंट्रोमियर. इथून त्याला स्प्लिट करून टाका, हे असं दाखवा. स्प्लिट केलं. मग स्प्लिट केल्यानंतर काय दाखवायचं? इकडे काय दाखवू? सेंट्रिओल. कधी सेंट्रिओल आहे का हे? सेंट्रोमियर कुठे राहील? टुवर्ड्स पोल. इकडे सेंट्रोमियर टुवर्ड्स अँड आर्म ट्रेल बिहाइंड, यस ऑर नो? इच क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ 1 क्रोमॅटिड, बोला यस ऑर नो? हे जे फायबर आहे, या फायबरला नाव क्रोमोसोमल फायबर. आणि यांच्या मधात इंटरझोनल फायबर. याच्यात काय होते पहिले ते सांगा. क्रोमोसोमल फायबर काय होते? क्रोमोसोमल फायबर, इंटरझोनल फायबर म्हणजे शेवटी मायक्रोट्युब्यूल ट्युब्युलिन प्रोटीन आहे. तर क्रोमोसोमल फायबर काय होईल? डिझॉल्व. हे डिझॉल्व झाले की चालला इकडे सरकत, बोला यस ऑर नो? आणि इंटरझोनल फायबर याला रिपेल करेल, यस ऑर नो? जे इंटरझोनल फायबर वाढत जाईल असं म्हणायला हरकत नाही. इंटरझोनल फायबर मध्ये मायक्रोट्युब्यूल वाढेल. अरे इकडे फायबर वाढले म्हणजे दिला धक्का इकडे, आणि इकडे डिझॉल्व होऊन राहिलं, इकडचं गायब, इकडे इकडे चाललं जाईल. हे समजलं का पहिले? बोला यस ऑर नो? त्याच्यामुळे हे 2 पोलला पोहोचले असेल. हा कोणता फेज झाला? ॲनाफेज. स्पेशालिटी काय? क्रोमोसोम नंबर डबल, बट डीएनए कंटेंट रिमेन सेम, कॉन्स्टंट बना. क्रोमोसोम डबल कसं आहे सांगू की माहित आहे? 100% चांगल्या प्रकारे क्लिअर आहे, कारण चॅप्टर सेल डिव्हिजन आहे. कसंही चॅप्टर असो, एक एक पॉईंट असं आहे क्लिअर असलं पाहिजे. नाही तर मग अरे सेल डिव्हिजन मग असं मग तसं, मग कोणता फेज आणि काय फेज, फेजच समजत नाही. बिलकुल नाही. विचारा, एक लाईनचा प्रॉब्लेम नसला पाहिजे की असं होते तसं होतं.
सांगा इथपर्यंत पॉईंट क्लिअर. म्हणजे अनाफेज मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट, सेंट्रोमियर स्प्लिट बरोबर तर आहे. त्याच्यानंतर सेंट्रोमियर टुवर्ड्स पोल आर्म ट्रेल बिहाइंड, क्रोमोसोम डबल डीएनए कॉन्स्टंट, सेपरेशन ऑफ करेक्ट सिस्टर क्रोमॅटिड, यस ऑर नो, ते महत्वाचं आहे. रिपल्शन वगैरे क्लिअर. आणि हे स्टेजमध्ये आपण क्रोमोसोमला जे क्रोमॅटिड आहे तो मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक आहे, टिलोसेंट्रिक आहे की ॲक्रोसेंट्रिक आहे पाहू शकतो. पण ह्युमन बॉडीमध्ये मेटासेंट्रिक असतात, ॲक्रोसेंट्रिक ह्युमन बॉडीमध्ये राहत नाही. हे शिकायचं आहे तुम्हाला, वेगळ्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. समजला ना. ह्युमन बॉडीमध्ये काय आढळत नाही, टिलोसेंट्रिक, सॉरी ॲक्रोसेंट्रिक नाही, टिलोसेंट्रिक ह्युमन बॉडीमध्ये आढळत. ह्युमन मध्ये मेल मध्ये वाय क्रोमोसोम ॲक्रोसेंट्रिक असतो. वाय क्रोमोसोम कसा आहे, मॅक्सिमम असतात मेटासेंट्रिक, यस ऑर नो. पण कोणता क्रोमोसोम कसा आहे हे शिकायचं आहे वेगळ्या चॅप्टरमध्ये, याच्यात नाही. अजून क्रोमोसोम येईल. मग शेवटचा फेज टिलोफेज. एक काम करा ना, यालाच बनवून बरं. टिलोफेज, टिलोफेज मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर होऊन जाईल, सेल ऑर्गॅनेल रिअपियर होऊन जाईल. बरं, याचं काय होईल, कशाला सुरुवात होईल, डिकंडेन्सेशन. त्याच्यामुळे तो पुन्हा धागेदोऱ्यासारखा दिसेल. बोला यस ऑर नो. डिकंडेन्सेशन झालं, धागेदोऱ्यासारखा दिसून राहिला. म्हणून आता इथे आपण याला क्रोमोसोम शब्द प्रयोग करू शकत नाही. तर न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर, सेल ऑर्गॅनेल रिअपियर, क्रोमोसोमचं डिकंडेन्सेशन. प्रोफेजच्या अपोजिट आहे. क्रोमोसोम लूज इट्स आयडेंटिटी ॲज अ डिस्क्रीट युनिट. मी म्हटलं होतं एनसीईआरटीत काय लिहिलं होतं, डिस्क्रीट एलिमेंट होता की कंपोनेंट होता, कन्फर्म झाला पॉईंट. स्पिंडल फायबरचं काय होईल, डिसइंटिग्रेशन. याच्या स्पिंडल फायबरचं काम राहिलं काय, काम नाही, गायब होऊन जाईल स्पिंडल फायबर. आता गायब होऊन जाईल याचा अर्थ तुम्ही काय काढता सांगा बरं. मी म्हटलं न्यूक्लियर मेम्ब्रेन याच्यात डिसअपिअर होऊन जाते, मग गायब होऊन जाते, तुटून जाते, दिसत नाही मायक्रोस्कोप मध्ये. समजलं. साधा विचार करा ना, गायब झालं तर त्याला रिअपिअर व्हायला बनवा लागेल ना डबल. मग असं कसं गायब होईल, काय जादू आहे काय भूत आहे म्हणजे. समजलाय. डिसअपिअर होते याचा अर्थ मायक्रोस्कोप मध्ये दिसत नाही. अजून काही पॉइंट विचारा लवकर इथपर्यंत. कोणती अडचण असेल लवकर विचारा, वेळ नाही आपल्याकडे. विचारा रे, लवकर विचारा. आता याच्यावर एक नेहमी ठरलेला क्वेश्चन तुमच्या आपलं बुकलेटमध्ये क्वेश्चन, ठीक आहे. आपण नंबर चेंज करून टाकू. त्याच्यात किती आहे बुकलेटमध्ये, 16 आहे की 4 आहे. एक काहीतरी नंबर सांगा. क्रोमोसोम किती घेऊ, 8, ठीक आहे 8 घेऊन घ्या. मग आता क्रोमोसोम घेतला आपण, हा सेल आहे. या सेलमध्ये बनतो मी 2n = 8, ठीक आहे. हा चार्ट हा लक्षात ठेवून घ्या, बुकलेटमध्ये नोट्समध्ये मी लिहिलेला आहे. हा चार्ट समजला तुम्हाला. क्रोमोसोमनं पिकोग्रामनं काही प्रॉब्लेमच राहत नाही. सेल दिला आहे आणि त्या सेलचा क्रोमोसोम नंबर किती दिलेला आहे, 8 नंबर दिलेला आहे. तर क्वेश्चन असा विचारला आहे की आता G1 S G2 सगळंच लिहून टाका ना, कशाला क्वेश्चनच्या हिशोबाने चालता. G1 मध्ये, S मध्ये, G2 मध्ये, मग प्रोफेज मध्ये, मेटाफेज मध्ये. जसं प्रोफेज राहील तसंच मेटाफेज राहते, लिहून टाका. मेटाफेज मध्ये, ॲनाफेज मध्ये, टिलोफेज मध्ये, आफ्टर सायटोकायनेसिस, आफ्टर कंप्लीट सेल डिव्हिजन. सगळं आलं ना याच्यात, ठीक आहे. तुम्हाला आता नंबर सांगायचे आहे याचे. बिलकुल पाहायचं नाही, आपसात डिस्कशन करायचं नाही, स्वतःच्या डोक्याने आन्सर द्यायचं. नंबर ऑफ क्रोमोसोम किती राहील, डीएनए कंटेंट किती राहील, आणि एक पॉइंट मी ऍड करतो, क्रोमॅटिड किती राहील. पहिले क्रोमोसोम गिवन काय, 2n = 8. G1 मध्ये किती लिहू, 8. यस, धमकी देऊन राहिले का रे. G2 प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज,
टिलोफेज आला म्हणजे काय सेल तुटले काय, 2 बनले काय, सेल किती आहे, मग त्या विचार करा ना किती राहील. अरे 2 ठिकाणी 2 न्यूक्लियस मध्ये 2 राहील, 8 सेल मध्ये मोजून राहिले तुम्ही काय रे. कोण 8 वाले कोण होते सांगा किती राहील 16. हा 8 पर सेल म्हणू शकता, पर न्यूक्लियस, पण मी सेल बद्दल विचारून आलो ना. 8 पर न्यूक्लियस, पण मी क्वेश्चन कशाबद्दल विचारला, सेल मध्ये किती राहील 16, किंवा इथे लिहू शकता तुम्ही 8 पर न्यूक्लियस. यस ऑर नो. कंप्लीट डिव्हिजन झाल्यानंतर, कंप्लीट डिव्हिजन झालं तिथे असं लिहावं लागेल ना, सिंगल सेल. एका सेलमध्ये किती राहील 8, एका सेलमध्ये 8च राहील. म्हणजे मायटोसिस मध्ये एका सेलचे 2 सेल होऊन जातात, क्रोमोसोम नंबर रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे याचा 8 होता तर शेवटी 8च आहे, कॉन्स्टंट आहे क्रोमोसोम नंबर. अरे हे कधी शिकवलं होतं, मागच्या वर्षी जून महिन्यात, लास्ट इयर जून महिन्यात शिकवलं आहे. बोला यस ऑर नो. त्याच्यानंतर आता आहे डीएनए कंटेंट. झाला चार्ट, काय प्रॉब्लेम काय रे, सरळ सरळ टॉपिक आहे, इझिली होऊन जाते. सांगा डीएनए कंटेंट. टूसी समजलं, टूसी टूसी ठीक आहे, टूसी. हा 4C, 4C इथे सांग, इथे सांग, इथे 4C, इथे 4C पर न्यूक्लियस, 4C पूर्ण, 2C कन्फर्म 100%. आता काय आहे सांगा, इथे किती लिहू, मी जे सांगितलं ते कोलाटा लँग्वेज मध्ये सांगा, कारण क्वेश्चन असा येऊ शकतो. अरे 1 वाले तुम्हाला का, हा सांगा किती किती राहील, 8 का 8, एकच आहे दोन्ही. समजलं काय शिकवलं मी तुम्हाला. जेव्हा सेल सायकल मध्ये एंटर करतो, इच क्रोमोसोम कन्सिस्ट ऑफ 1 क्रोमॅटिड. बोललो तो असं लक्षात ठेवू शकता तुम्ही कोलाटा लँग्वेज मध्ये, आत्ताच बोललो. मग एका क्रोमोसोम मध्ये एक क्रोमॅटिड आहे, तर क्रोमोसोम किती आहे, तर क्रोमॅटिड किती राहील, समजलं आहे यस ऑर नो. म्हणून नंबर ऑफ क्रोमॅटिड किती लिहाल 8. ठीक आहे 8 लिहून टाकायचं. आता काय करायचं, बस इथपर्यंत, बाकी विचारच नाही करायचा. आता जे हे वाक्य डोक्यात फिट करून टाका. हे समजलं तर क्रोमॅटिड मध्ये प्रॉब्लेमच नाही झाला ना, तर प्रॉब्लेम जाईल. की हे झालं इनिशियल क्रोमॅटिड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ क्रोमोसोम. सुरुवातीचा जो क्रोमॅटिडचा नंबर राहील तो कोणासारखा राहील, नंबर ऑफ क्रोमोसोम. 8 क्रोमोसोम आहेत, 8 क्रोमॅटिड राहील, यस ऑर नो. त्याच्यानंतर क्रोमॅटिडचा नंबर, इथे मी लिहिलं क्रोमॅटिडचा नंबर, इथे मी गावरानी भाषेत लिहून राहिलो, कॅल्क्युलेट करायचं डीएनए कंटेंट वरून. क्रोमॅटिडचा नंबर कशावरून कॅल्क्युलेट कराल, इथे डीएनए कंटेंट किती आहे, म्हणजे इथे लिहून टाकायचं, हे पाहिल्याबरोबर गिव्हन लिहून टाकायचं 2C इज इक्वल टू 8. म्हणजे क्रोमॅटिडचा नंबर साठी क्रोमोसोम नाही पाहायचं, काय पाहायचा, डीएनए कंटेंट. समजलं आहे का. फॉर एक्झाम्पल इथे लिहून टाकायचं, पहिले कसं करायचं, सिंपल. ऑक्सिजन घ्या, जेव्हा आपण एंटर करतो कशामध्ये, G1, तेव्हा जेवढे क्रोमोसोम तेवढे क्रोमॅटिड लिहून टाका. लिहिलं क्रोमोसोम किती आहे, ते क्रोमॅटिड किती आहे, कारण जो क्रोमोसोम एंटर करेल त्याच्यामध्ये एका क्रोमोसोम मध्ये एक क्रोमॅटिड, बोला नंबर ऑफ क्रोमोसोम 8 क्रोमॅटिड 8 राहील. मग लिहून टाकायचं सरळ सरळ, डोकोदुखी बंद करायची असेल तर कसं लिहून टाकायचं, 2C इज इक्वल टू, बस हे पाहत जायचं लिहत जायचं. इथे काय आहे 4C, तर क्रोमॅटिड किती लिहा 16. अरे याच्या डबल आहेत, बोला लवकर सांगा क्रोमॅटिड, बोला बोला बोला, अगेन अगेन अगेन. समजलं काय क्रोमॅटिड, बाकी विचार नाही करायचा क्रोमॅटिडवर. मग हे असं मग समजलं काय, बोला क्रोमॅटिडला फक्त इथे जॉईन करायचं क्रोमोसोम सोबत, बाकी ठिकाणी तुलना कुठून करा, डीएनए वरून तुलना करा. हे वाक्य वाटल्यास मी तुम्हाला स्लाइड पाठवून दिले, मी बरोबर लिहू की असं समजून जाईल, कोलाटा लँग्वेज समजून जाईल, इव्हन तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी असं लिहिलं. नाही त्याला हाय फाय याच्यात लिहू शकलो असतो, पण ते काही कामाचं नाही असं लिहिलं.
समजलं आहे? आता सांगा 2C 4C क्रोमॅटिड क्रोमोसोम कोणता फेज काय फेज हे सगळं क्लिअर आहे का? हे सगळं 5 तारखेपर्यंत क्लिअर राहील काय? हे सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. आता क्लिअर आहे. मी तुम्हाला लेक्चर दाखवा, तुम्ही म्हटलं होतं पूर्ण इथपर्यंत 100% क्लिअर आहे म्हणून. मायटॉसिस आता असं बरोबर नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं जोराने यस किंवा नो म्हणायचं. ठीक आहे, मी तुम्हाला हे व्हिडिओ घेतो. व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला की तुम्ही म्हटलं होतं मायटॉसिसचा एक एक पॉईंट क्लिअर आहे, प्रूफ. तुम्ही आवाज करा जोराने, सांगा मायटॉसिसचा. अरे थांबा, कुठं झालं हे सांगा. मायटॉसिसचे पूर्ण टॉपिक 100% क्लिअर आहे का? नंबर ऑफ क्रोमोसोम, नंबर ऑफ क्रोमॅटिड 100% क्लिअर आहे का? याच्यात काही डाऊट? यस ऑर नो? नो डाऊट, 100% क्लिअर. कोणताही क्वेश्चन विचारला आन्सर द्याल. ते सगळे पॉईंट क्लिअर आहे जेवढे बोर्डवर आहे ते. मायटॉसिसच्या सगळ्या स्टेजेस क्लिअर आहे. ठीक, पाहू आता आपण. आत्ता का उत्तर नाही आले तर तिथं येऊन एक एक आला ते लक्षात ठेव जा. आता नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट आहे सुट्या लागते. सांगा नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस झालं. नेक्स्ट स्टेज इज अ सायटोकायनेसिस. या सायटोकायनेसिसला व्यवस्थित समजून घ्या. मायटॉसिस कंप्लीट नाही झालं, मला कंप्लीट करायचं आहे. 11 वाजता बॅच आहे का तुम्हाला? आजच्या दिवस 11:15 ला गेले चालते का? हे उद्या यायला लागणार नाही चालते ना? फटाफट लक्ष द्या. सांगा नेक्स्ट कोणतं नाव आहे? सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. ठीक आहे, ॲनिमल सेल. विदिन 1 मिनिट ॲनिमल सेलचं सायटोकायनेसिस कंप्लीट. सांगा कोण? अरे सांगा कोणता सेल आहे? ॲनिमल सेल. काय झालेलं आहे ॲनिमल सेलमध्ये? सगळ्यात बाहेर सेल वॉल राहील. यस वाले, सगळ्यात बाहेर काय राहील? सेल मेम्ब्रेन. ही सेल मेम्ब्रेन आहे. बोला यस ऑर नो? याच्या आतमध्ये मला सांगा 2 न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झाले आहे. 2 न्यूक्लियस तयार झाले आहे का? कोणत्या फेजमध्ये तयार झाले? टेलोफेज मध्ये तयार झाले. त्याच्यामध्ये क्रोमोसोम क्लिअर दिसून राहिला काय? तो क्रोमॅटिन नेटवर्कच्या फॉर्ममध्ये आहे. यस ऑर नो? सेल ऑर्गॅनेल रिअपियर झाले आहे का? यस. इथपर्यंत पॉईंट ओके आहे, क्लिअर. ही आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता किती लोकांना आठवते सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲनिमल मध्ये सायटोकायनेसिसची जी मेथड असते या मेथडला म्हणतात फरो मेथड. कोणती मेथड आहे? आणि हा फरो कशामुळे होते त्याचा आन्सर कोण देऊ शकते? हे तुम्हाला जेव्हा मी शिकवलं होतं त्याच्यावरून आन्सर देऊन राहिले की नोट्स वाचून आले? दोन्ही पैकी काही असेल तरी चालते, वाचून आले तरी चालते. अगोदरचा आन्सर माहित असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे. सेल फरो मेथड कशामुळे होते? मायक्रोफिलामेंट. सेल फरो मेथड कशामुळे होईल? मायक्रोफिलामेंट. म्हणजे काय? ये बरं, मायक्रोफिलामेंट कशाने बनलेलं असते? प्रोटीन. कोणतं प्रोटीन? कोणीतरी टिबिलिन म्हटलं तर आता कोणतं प्रोटीन? ऍक्टिन. कॉन्ट्रॅक्टाईल आहे की नॉन कॉन्ट्रॅक्टाईल? ऍक्टिन सोबत थोडंसं मायोसिनही असते याच्यात, पण हे फक्त विशेष दर्जा कोणाला देण्यात आला? ऍक्टिनला. हे कोणतं प्रोटीन आहे? हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे. क्लिअर? काय होते या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर? इथे ऍक्टिन फिलामेंट तयार होतात. झालं ऍक्टिन फिलामेंट. आता हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे. हे ऍक्टिन फिलामेंट याला चिपकून जाते. कोणाला? सेल मेम्ब्रेनला. आणि सेल मेम्ब्रेनला चिपकून गेल्यानंतर आता या सेल मेम्ब्रेनचं या ऍक्टिन फिलामेंटमुळं इनव्हॅजिनेशन होईल. आउट व्हॅजिनेशन नाही, काय म्हटलं मी? इनव्हॅजिनेशन. आतमध्ये त्याला ओढेल. म्हणजे कोणाकडे जाईल हे? टुवर्ड्स. हे इकडून येईल, इकडून इकडे येईल. बोला. टुवर्ड सेंटर जाईल. म्हणजे सेंट्रीपिटल झाला की सेंट्रीफ्युगल? एवढं तर लक्षात येऊनच जाते प्रत्येकाला. यस ऑर नो? म्हणजे आता कंडिशन काय होईल? नेक्स्ट स्टेज अशी राहील. सांगा इथे कोण? ऍक्टिन फिलामेंट. या ऍक्टिन फिलामेंट याला ओढला, आतमध्ये इन्व्हॅजिनेट केलं. यस ऑर नो? त्याच्यामुळे स्ट्रक्चर असं दिसतं. संपलं टॉपिक. ठीक आहे ना? असं करता करता याला 2 म्हणून टाका. सांगा ॲनिमल किती सेल झाले? इथे एक न्यूक्लियस, इथे एक न्यूक्लियस. हा क्रोमोसोम, हा क्रोमोसोम. कोणती मेथड आहे? फरो मेथड. म्हणजे असा फरो तयार झाला. कशामुळे तयार झाला? ऍक्टिन फिलामेंट. इन्व्हॅजिनेशन की आउटव्हॅजिनेशन? इन्व्हॅजिनेशन. सेंट्रीपिटल की सेंट्रीफ्युगल? याच्या बाहेर पॉईंट नाही. संपला टॉपिक.
ॲनिमल सेलमध्ये कोणती मेथड? फरो मेथड. फरो मेथडमध्ये ॲक्टिन फिलामेंट प्रोटीन मायक्रो बोला 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 मायक्रो फिलामेंट एस ऑर नो, इन्व्हॅजिनेशन होते एस ऑर नो, पूल इनसाइड एस ऑर नो, सेंट्रिपिटल एस ऑर नो. सांगा एका सेलचे किती सेल झाले? 2 सेल. झाला ॲनिमलमध्ये सायटोकायनेसिस झाले, 2 सेल तयार झाले. आता त्या सेलला एक्झिट करू द्या, नंतर मग डिसिजन घेऊ द्या. डिसिजन घ्यायसाठी 5 तारखेपर्यंत वेळ आहे. लवकर बोला. अरे 1-2 पॉईंट राहिले. जीवनचा 1 पॉईंट. बरं झालं लक्षात आलं मला. याच्यावर मला क्वेश्चन विचारला होता. मग ते सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. मग कंटिन्युअस प्रोसेस आहे, मग सेल तर तेवढेच दिसते, ते मोठे होत नाही, असं काही. ठीक आहे, समजून घ्या. G1 S G2 3 फेज आहे. कधी कधी सेल डिव्हिजनची गरज असते की सेल डिव्हिजन फास्ट झाला पाहिजे, पण सेल जवळ वेळ नसतो. चॅप्टर कंप्लीट झाला पाहिजे पण वेळ नाही आहे. कसं होणार आहे? मग सगळं चॅप्टर तर कंप्लीट करायचं पण वेळ नाही. आता काय काय राहील? अर्धे टॉपिक स्किप करून टाका. अरे अर्धे टॉपिक स्किप करून टाका, मेन टॉपिक शिकवा. झाला 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 मोकळं. अरे बोला, चॅप्टर संपलं. अशी कंडिशन होते. ही कंडिशन होते झायगोटमध्ये. स्पर्म आणि एगचं फ्युजन झाला. फ्युजन झाल्यानंतर कोण तयार झाला? झायगोट. क्रोमोसोम नंबर किती आहे? 46. जेव्हा या झायगोट पासून एक ब्लास्टुला नावाची स्टेज असते, म्हणजे याला म्हणतो आपण एम्ब्रियो डेव्हलपमेंट. कोणते डेव्हलपमेंट म्हणू आपण? एम्ब्रियो डेव्हलपमेंटमध्ये झायगोटचा जेवढा साईज राहील, हा झायगोट आहे, याचा साईज घेऊन घ्या. फॉर एक्झाम्पल 5. असं काही नसते. ठीक आहे, मी मिलीमीटर नाही म्हटलं, काही नाही म्हटलं, काहीच नाही म्हटलं, फक्त एक एक्झाम्पल देऊन दिलं. झायगोटचा साईज किती आहे? फॉर एक्झाम्पल 5. आता सेल डिव्हिजनला सुरुवात होते. सेल डिव्हिजन याच्यात किती सेल आहे झायगोटमध्ये? 1. आता एकाचे किती होईल? 2. 2चे किती होईल? 4. 4चे किती होईल? 8. 8चे किती होईल? 16. किती सेल्स तयार झाले? याचाही साईज आहे 5च. मी काय बोललो समजून आलं? एम्ब्रियो डेव्हलपमेंटमध्ये झायगोट पासून एक स्टेज तयार होते, याला ब्लास्टुला स्टेज म्हणतात. कोणती स्टेज म्हणतात? आणि ब्लास्टुलाचाही साईज तेवढाच असतो जेवढा साईज कोणाचा आहे. मग झायगोटमध्ये सेल किती होता? ब्लास्टुलामध्ये सेल किती आहे? मग सेल कसा, साईज कसा सारखा आहे? साईज तर वाढायला पाहिजे ना. एवढे सेल्स तयार झाले, 1-2 ठीक आहे, 16 सेल्स तयार झाले, साईज वाढायला पाहिजे होता. पण काय होते याच्यामध्ये? आता जो झायगोट आहे, या झायगोटमध्ये फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होईल. कोणतं डिव्हिजन होईल? आणि यस फेज होईल. न्यूक्लियस डिव्हिजन होईल म्हणजे न्यूक्लिया वाढत जाईल. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16. बोलायचं ऑर नो? आणि फक्त कोणता फेज होईल? यस फेज होईल. यस फेज म्हणजे डीएनए कंटेंट वाढेल. यस ऑर नो? ठीक आहे. सेल जवळ G1 आणि G2 फेज जो सगळ्यात जास्त वेळ घेतो, अरे 95% वेळ इंटरफेस घेते, सेल जवळ तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळे सेल स्किप करून टाकेल. कशाला? G1 आणि G2. ठीक आहे, याला स्किप करून टाकेल. फक्त काय होईल? यस फेज. बाकीच्या प्रोसेस नंतर होत राहील. समजून राहिला का? यस ऑर नो? ही जी कंडिशन आहे, त्या कंडिशनमुळे जेवढा झायगोटचा साईज होता तेवढाच साईज कोणाचा आहे? ब्लास्टुलाचा साईज आहे. यस ऑर नो? आणि जास्तीचं डोकं आलं की नाही, मग सेल ऑर्गॅनेल कशी डुप्लिकेट होईल, मग इक्वली कशी डिवाइड होईल. नॉर्मल सेल तयार होऊन राहिला तर सगळ्या गोष्टी ओके लागेल, तेवढेच ऑर्गॅनेल लागेल, ते सगळं नंतर होईल. तेवढी समजदारी आता स्वतःहून लर्न करत चला. यस ऑर नो? गायब होते? गायब नाही होत. थोडं स्वतः लर्निंग झाला पाहिजे. सेलमध्ये तर न्यूक्लियस क्रोमोसोम राहीलच. यस ऑर नो? त्या प्रोसेस नंतर होईल, त्यावेळेस सेलजवळ वेळ नाही आहे. त्याच्यामुळे तो G1 G2 फेजला स्किप करेल. पण काय होईल? डीएनए कंटेंट वाढेल. यस फेज होईल. आणि सेलचा साईज म्हणजे द साईज ऑफ ब्लास्टुला इज इक्वल टू द साईज ऑफ झायगोट. यस ऑर नो? हे ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये शिकायचं आहे तुम्हाला. इथपर्यंत पॉईंट ओके? क्लिअर? बोला लवकर बोला. हे झालं सायटोकायनेसिस. कशामध्ये झालं? ॲनिमल सेल. आता प्लांट सेलमध्ये करून टाका फटाफट. अरे यार आपलं कसं रे? कारण मी हे शिकवेल, मग सिग्निफिकन्स 1-2 प्रॉब्लेम घेईल, त्याच्यानंतर मग रीड करायचं आहे. रीडिंगला 10 मिनिट लागेल. हां नाही, आज नाही घ्यायचा आहे क्लास. उद्या येता? हां ऑनलाईन करता येते. हां 10 ते 11? 12 वाजता या ना. 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 11 वाजता फायनल. 11 वाजता पाहिजे का उद्या तुम्हाला? मला पक्क सांगा.
11 वाजता कोणाला पाहिजे तुमच्यापैकी आहे? कुणालाच नाही? 11 वाजता होते ऍडजस्ट. नंतर कुरकुर नाही पाहिजे, कुरकुरे बोला. आत्ताच सांगा 11 वाजता होईल सगळ्यांना ऍडजस्ट? इकडे कोणाला काही प्रॉब्लेम? येशील 11 वाजता? नाही, ऑनलाईन करून घेऊ. सांगा मग 11 वाजता घ्यायची बॅच कन्फर्म. आता काहीच नाही सांगू, सांगून देऊ. ठीक आहे, प्लांटमध्ये सायटोकायनेसिस सांगून देतो. अरे 15 मिनिटं म्हटलं, तुम्ही 5 मिनिट समजून जाते. उद्या क्वेश्चन विचारेल, कारण प्लांटमध्ये थोडासा ट्विस्टेड टॉपिक आहे. हा प्लांट सेल आहे. स्क्वेअर काढावं लागेल प्लांट सेलमध्ये. सगळ्यात बाहेर सेल वॉल आहे. सायटोकायनेसिस होऊन राहिलं. इथे तर न्यूक्लियस तयार झाला आहे, टिलोफेज झाला आहे. इथे न्यूक्लियस तयार झाला आहे, टिलोफेज झाला आहे. याच्यात क्रोमोसोम आहे, ठीक आहे. याची आयडेंटिटी लूज झालेली आहे, ठीक आहे. आता काय, फक्त सेल वॉल आहे. सेल मेम्ब्रेनने काढली मी अजून. इथे सेल वॉल आहे. प्लांटमध्ये सेल प्लेट मेथड असतं. कोणती मेथड आहे? सेल प्लेट मेथड असते प्लांटमध्ये. आणि फरो मेथड प्लांटमध्ये कोणती मेथड? सेल प्लेट मेथड. काय होते सेल प्लेट मेथड? कुठे सांगू शकते सेल प्लेट मेथड मध्ये कोण भाग घेते? गोल्गी कॉम्प्लेक्स, गोल्गी बॉडी. प्लांटमध्ये जी सायटोकायनेसिस होते त्याच्यामध्ये मेन रोल आहे गोल्गी बॉडीचा. आणि याच्याशिवाय मग मायक्रोफिलामेंट, मायक्रोट्युब्युल आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते सांगते. गोल्गी बॉडी इथे अरेंज होईल सेंटरमध्ये. कुठे अरेंज होईल? सेंटरमध्ये अरेंज होईल. पहिले सेंटरमध्ये अरेंज झाल्यानंतर आता ते गोल्गी बॉडी मल्टिप्लाय होईल. म्हणजे चाललं ते इकडे, इकडे जाईल, इथून इकडे जाईल. मला सांगा गोल्गी बॉडीचा जो स्प्रेड आहे तो सेंट्रीपिटल होऊन राहिला की सेंट्रीफ्युगल होऊन राहिला? सेंट्रीफ्युगल. मायटॉसिस साठी तुमच्याजवळ अजून एक चान्स आहे. पूर्ण मायटॉसिस पर्यंत वाचून या. उद्या आपल्याकडे वेळ या. 20 मिनिटाचा टॉपिक राहिला आहे. 20 मिनिटानंतर वेळ आहे, तुम्ही डबल रिव्हिजन करून देईल. वेळ आहे तर ठीक आहे. म्हणून इमानदारीने पूर्ण वाचून द्या. सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मायटॉसिस पर्यंत कंप्लीट पाहिजे तुमचे. सांगा हे काय आहे? गोल्गी बॉडी. नाव देऊन देऊ आपण याला, गोल्गी बॉडी आहे. गोल्गी बॉडीचं स्प्रेडिंग कसं झालं? सेंट्रीफ्युगल. सेंटर पासून दूर झालेला आहे. अरे यस ऑर नो? सेंट्रीफ्युगल झालेला आहे. फ्रॉम सेंटर टू अवे, सेंट्रीफ्युगल. गोल्गी बॉडी अशी स्प्रेड होऊन जाईल, ठीक आहे. मग काय होते? या गोल्गी बॉडीच्या आजू आणि बाजू दोन्ही साईड इथे असेंबल्ड होईल मायक्रोट्युब्युल. सांगा इथे कोण असेंबल होऊन राहिलं? मायक्रोफिलामेंट. कोण असेंबल होईल? एंडोप्लाझमिक अरे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सांगा कोण अरेंज होईल? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे? गोल्गी बॉडीच्या दोन्ही साईडला मायक्रोट्युब्युल, मायक्रोफिलामेंट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अरेंज झालं. अरेंज झाल्यानंतर ते गोल्गी बॉडीला होल्ड करेल. हे काय करेल? गोल्गी बॉडीला होल्ड करेल. इकडून इकडे स्पिंडल तयार होईल. मायक्रोट्युब्युला ते स्पिंडल तयार करू शकते काय? बोला बोला, यस ऑर नो? इकडून इकडेही स्पिंडल तयार करेल. मायक्रोट्युब्युला ते स्पिंडल तयार करू शकते, यस ऑर नो? म्हणजे आता हे काय तयार झालं? स्पिंडल. हे स्पिंडल कशाने बनलेले आहे? मायक्रोट्युब्युल. अजून याच्यात काय राहते? मायक्रो. अजून एंडोप्लाझमिक. मेनली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इथे असते. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे? आणि हे जे याचे स्पिंडल आहे याला टेक्निकल नाव लक्षात ठेवा, याला म्हणतात फ्रॅग्मोप्लास्ट. हे डोक्यात फिट करून टाका. याला कोणतं नाव आहे? फ्रॅग्मोप्लास्ट. म्हणजे प्लांट सेल मध्ये कशाची डेव्हलपमेंट होते? फ्रॅग्मोप्लास्ट. फ्रॅग्मोप्लास्टचं फंक्शन काय? टू होल्ड द गोल्गी बॉडी. कोणाला होल्ड करणे? सेल प्लेट ऍक्च्युअली कशामुळे तयार झाली? गोल्गी बॉडी. याला हे धरून ठेवेल, यस ऑर नो? ठीक आहे. तर हे जे स्पिंडल तयार झालं त्याच्यामुळे हालचाल होणार नाही. ते सगळ्या याला धरून ठेवेल, होल्ड करेल. मग काय होईल? मग आता हे स्पिंडल तयार झालं, फ्रॅग्मोप्लास्ट तयार झाले. फ्रॅग्मोप्लास्ट तयार झाल्यानंतर सांगा याच्यात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे का? आता हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करेल. कशाला तयार करेल? प्लाझ्मा मेम्ब्रेन तर मेनली कशाने बनली असते? फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड कसं तयार होईल याच्यात? फॉस्फोलिपिड असतील, प्रोटीन नाही का? प्रोटीन. हा, मग लिपिड आणि प्रोटीन लागेल. हा, म्हणजेच काय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किती प्रकारचे? दोन. एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, दुसरं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम.
रब कशाला तयार करेल? प्रोटीन. स्मूथ कशाला तयार करेल? लिपिड. याच्यात काय ऍड होईल? फॉस्फेट. बनते का सेल मेम्ब्रेन? पहा बरं. अरे बोला यस ऑर नो. त्याच्यामुळं आता हे कशाला बनवेल? सेल मेम्ब्रेन. बनली इकडे ही सेल मेम्ब्रेन बनली. दिसली का सेल वॉलच्या सेल मेम्ब्रेन? इकडे सेल मेम्ब्रेन बनली, सेल वॉलच्या सेल मेम्ब्रेन दिसली का? यस ऑर नो? अरे मधात काय आहे अजून? गोल्गी बॉडी आहे का? ठीक आहे, आता मधात गोल्गी बॉडी आहे. आता याच्यामध्ये होईल डिपॉझिशन. काय होईल याच्यात? याच्यामध्ये होईल डिपॉझिशन. मी असंच दाखवतो, नंतर डायग्राम ओळखून येणार. याच्यामध्ये डिपॉझिशन होईल कॅल्शियम पेक्टेट और मॅग्नेशियम पेक्टेट. सांगा आफ्टर. हे सगळं झाल्यानंतर एक एक लाईन बरोबर लक्षात ठेव जा. कुठे लिहू मी? कुठे लिहू? कुठे? इथे लिहितो. आफ्टर म्हणजे सगळं झाल्यानंतर काय होऊन जाईल? डिपॉझिशन कशाचं? ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. यस ऑर नो? आता कॅल्शियम मॅग्नेशियम पेक्टेट म्हणजे लवकर बोला काय म्हणलं? मिडल लॅमेला. अशा प्रकारे इथे तयार होऊन जाईल. डिपॉझिशन निघून तयार होऊन जाईल. व्हॉट इज दिस? याला लेबलिंग करा. हे काय झालं? मिडल लॅमेला. यस ऑर नो? आणि ते तयार झाल्यानंतर मग यांच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक कनेक्शन डेव्हलप होईल. याला नाव प्लाझ्मोडेस्माटा. सांगा कोणतं नाव आहे? ज्याच्यामधून डेस्मोटिब्यूल पास होऊ शकते. बोला यस ऑर नो? अशा प्रकारे पहा सेल किती तयार झाले. सगळ्यात बाहेर काय आहे? आता सेल वॉल मध्ये डिपॉझिशन होईल. सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, जशी गरज असेल तशी. ट्रॅकिड बनलं तर लिग्निन होऊन जाईल. बोला यस ऑर नो? अशा प्रकारे सेल किती बनले? सगळ्यात बाहेर काय आहे? त्याच्यात काय आहे? दोन सेलच्या मधात मिडल लॅमेला आहे का? तर मिडल लॅमेलामध्ये कॅल्शियम पेक्टेट भरला आहे का? प्लाझ्मोडेस्माटा डेस्मोटिब्यूल तयार झाले का? याला कोणती मेथड म्हणतात? सेल प्लेट मेथड. मेनली कशामुळे होते? गोल्गी बॉडी आणि फ्रॅग्मोप्लास्ट. यस ऑर नो? फ्रॅग्मोप्लास्ट म्हणजे कोण कोण आलं याच्यात? मायक्रोट्युब्यूल, मायक्रोफिलामेंट आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे एक एक लाईन एक एक पॉइंट क्लिअर आहे का? बोला यस ऑर नो? हे झालं सायटोकायनेसिस इन कोणता सेल? प्लांट सेल. तर प्लांट सेल मध्ये सायटोकायनेसिस असं होईल. प्लांट सेल मध्ये सगळं लक्षात ठेवायचं. आणि सेल फरो मेथड असं एक झालं. झालं 2 सेल डिवाइड. ओके, इथपर्यंत पॉईंट क्लिअर? 20-25 मिनिटं शिकवलं झालं. मायटॉसिस संपलं. मग सुरू होते मिओसिस. मिओसिस काही नाही. मिओसिस मध्ये तुम्हाला प्रोफेस मी असं करून देईल, पुन्हा उत्तर द्या, पुन्हा उत्तर द्या, 2 दिवसानंतर उत्तर द्या. संपलं चॅप्टर सेल डिव्हिजन. प्रोफेस सांगून दिलं तुम्हाला. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस एक्झॅक्ट असं असं होते. असंच होते. असंच रिकॉम्बिनेशन होईल. असंच नोड्यूल तयार होईल. मेटाफेस पासून तुम्हाला फक्त विचारायला लागते, ऑटोमॅटिक ट्यूबलेट लागत जाते. फक्त सिरीज मधला बल्ब खराब नाही पाहिजे. अरे क्लिअर आहे? आता टॉपिकही संपून राहिला. बस उद्याच्याच दिवस यायला लागते. सुट्याही लागून गेल्या. जास्त क्लासही नाही आहे. 1च तास यायला लागते. पण बाकी सगळ्या सब्जेक्टला सुट्या तुम्हाला उद्यापासूनच होत्या. मी तर एकही दिवस जास्त घेऊन राहिलो. हे मी तिकडे लवकर क्लास सुरू करेन. समजलं? सुट्या तर देऊन राहिलो. भरपूर सुट्या देऊन राहिलो तुम्हाला. त्या सुट्यांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा अभ्यास करायचा नाही करायचा. पण सुट्या संपल्यानंतर मात्र तुम्हाला पूर्ण एक पुढच्या वर्षी अशा वेळेसपर्यंत तुम्हाला कोणतीही सुट्टी घेता येणार नाही. हे लक्षात ठेवा. एक वेळा मग ते सुरू झालं की सिलेबस, हे एक्झाम, ते एक्झाम, ती एक्झाम, हे एक्झाम, ते सुरू होईल. ठीक आहे, मग उद्या कंटिन्यू करू. किती वाजता? किती वाजता? 11 वाजता. लिहून ठेवून द्या, कुणाला आठवण लक्षात नाही राहणार. उद्या 11 ते 12 आहे क्लास.